नाशिक महानगरपालिका साजरा करत आहे स्वच्छतेचा हरित कुंभ। चला बनूया स्वच्छता रील स्टार। स्वच्छता रील्स पाठवा, आकर्षक बक्षिसे जिंका। स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 स्वच्छता स्पर्धा। स्पर्धेचे स्वरूप स्वच्छता, पर्यावरण व सौंदर्यकरण यावर 1 ते 2 मिनिटांपर्यंतची रील तयार करा। उत्कृष्ट रीलचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल। स्पर्धेचा कालावधी 8 मार्च ते 18 मार्च 2025। पहिले बक्षीस ₹10,000, दुसरं बक्षीस ₹7,500 तर तिसरे बक्षीस ₹5,000। प्रत्येक विभागातून 3 विजेते काढण्यात येतील। अधिक माहितीसाठी मनपाच्या सोशल मीडियाला फॉलो करा। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। तक्रारदाराच्या मावशीच्या शेतजमिनीच्या खुणा दाखवून आणि नकाशा काढून काम करून देण्याच्या मोबदल्यात भूमी अभिलेखाच्या शिपायास 3.5 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केलेली आहे। नितेंद्र काशीनाथ गाडे असं अटक केलेल्या उपाधीक्षक भूमी अभिलेख निफाड येथील शिपायाचं नाव आहे। तक्रारदाराच्या मावशीची निफाड तालुक्यातील दीक्षी येथे शेतजमीन आहे। या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे अर्ज केलेला होता। तक्रारदारानं वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून 28 फेब्रुवारी रोजी मोजणी करण्यात आली। मात्र हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या। शिपाई गाडे यानं भाबड उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीच्या तक्रारदाराच्यावर प्रभाव टाकला। भाबड यांच्याशी बोलून हद्दी खुणा दाखवून आणि नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात गुरुवारी स्वतःसाठी आणि भाबड यांच्या नावे 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 3.5 लाख रुपये लाचेची मागणी करून ती शुक्रवारी स्वीकारली। त्यावेळी पथकानं त्यास रंगेहात अटक केलेली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।